चोऱ्या घरफोड्यांसह दुचाकी चोरण्याचे प्रकार वाढल्यानं गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत 9 गुन्हे उघडकीस आले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये 2 विधी संघर्ष बालक असून एक तडीपार असल्याची माहिती समोर आली आहे, तर या एका महिलेचाही यात समावेश आहे। सर्व आरोपींकडून 2,41,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मोहम्मद समी वय वर्ष 30, संगीता तुकाराम गुत्तेदार वय 54, कमलानगर विजापूर रोड सोलापूर, रोहित पंडित हत्तुरे वय 26, राहणार सेटलमेंट सोलापूर सध्या मुंडवा पुणे, मुकेश अल्लाप्पा मिसाळ वय वर्ष 37, राहणार आपसिंगा रोड तुळजापूर, आकाश अंड्या मोहन वडतिले वय 28, राहणार मराठा वस्ती सोलापूर आणि 2 विधी संघर्ष बालक अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। गुन्हे शाखेच्या तपास पथकानं गुप्त खबरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार एका दुचाकी चोर बालकाला बाळे येथील ब्रिजवर पकडून त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली आहे। एका महिलेला चोरीतील 1,650,000 रुपयांच्या दागिन्यांसह अटक केली आहे। सराफ कट्टाकडे दागिने विकण्यासाठी निघालेल्या रोहित हत्तुरे याला सापळा लावून अटक करण्यात आले। त्याने 3 गुन्ह्यांची कबुली दिल्याचं पथकांकडून सांगण्यात आलंय। मुकेश मिसाळ यांच्याकडून मोबाईल जप्त केलाय। त्याने 2 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्याला डोणगाव रोड येथून अटक केली आहे। आकाश वडतिले या दुचाकी चोराला भवानी पेठेतून अटक केली आहे। हैदराबाद रोडवरून घरफोडीतील विधी संघर्ष बालकाला अटक करून नमूद मुद्देमालांसह 9 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संजय क्षीरसागर, जीवन निरगुडे, विजय पाटील, श्रीनाथ महाडिक यांच्यासह पथकातील अंमलदारांनी केली आहे।